महिला अत्याचार प्रकरणी फरार असलेला अभिषेक कळमकरला अटक करा. महिला संघटनाच्या शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. अन्यथा रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. अहिल्यानगर प्रतिनिधी. महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस उलटून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने शहरातील महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध महिला संघटनांच्या शिष्टमंडळाने सोमवारी दिनांक 16 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपी कळमकर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच आरोपीला त्वरित अटक न झाल्यास शहरातील महिला संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला. महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की महिलांवर अत्याचार करून आरोपी फरार राहत असल्याने समाजात कायद्याचा धाक उरलेला नाही. या प्रकरणात तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली तर समाजातील विकृत प्रवृत्तीवर वचक बसेल, अन्यथा अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या प्रकरणात 21 फेब्रुवारी रोजी MIDC पोलीस स्टेशनला माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरुद्ध एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अत्यंत संतापजनक व लज्जास्पद असून संपूर्ण समाजाची मान खाली घालणारी असल्याचे महिलांनी म्हटले आहे. इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवूनही संबंधित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी धक्कादायक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार आरोपी अभिषेक कळमकर हा पोलीस प्रशासनाला वारंवार चकवा देत असून फरार राहण्याचा प्रयत्न करत आहे. कायद्यापासून पळ काढणाऱ्या अशा व्यक्तीला तत्काळ बेड्या ठोकणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित विकृत स्वरूपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला वर्गांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे. महिलांच्या सुरक्षतेबाबत भीतीचे वातावरण तयार झाले असून समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे. एखाद्या सामान्य नागरिकावर असा गंभीर गुन्हा दाखल झाला असता तर त्याला तत्काळ अटक झाली असती. मात्र आरोपी हा माजी महापौर असल्यामुळे त्याला राजकीय संरक्षण दिले जात आहे का, असा सवाल महिला वर्गाने उपस्थित केला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना तत्काळ अटक करावी, या प्रकरणाचा जलद गतीने व निपक्ष तपास करावा, तसेच पीडित महिलेला संपूर्ण कायदेशीर संरक्षण व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी शीतल भंडारे, लता वैरागर, सारिका साळवे, पायल भाकरे, ललिता ठोपलबे, जया रोकडे, मनीषा साळवे, नंदा पवार, वर्षा जगताप, छाया जाधव, सुमन साळवे, पूनम वाकोडे, सरोजनी इंगळे, गौरी कासार, रानूबाई भंडारी, रुपाली प्रबळकर, अंजना भंडारी, शारदा साळी आदीसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे अशा प्रवृत्ती वाढत आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे त्यांना अटक होत नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी आरोपीला तत्काळ अटक करून शहरातून त्याची धिंड काढावी, ज्यामुळे महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याच्या मनात धाक निर्माण होईल. पोलीस प्रशासनाने यात खंबीर भूमिका घ्यावी, अन्यथा महिलांना रस्त्यावर उतरावे लागेल. शीतल नाटीकर, महिला सामाजिक कार्यकर्ते. महापौर अभिषेक कळमकर यांनी एका महिलेवर अत्याचार केलाय, तरी आमची SP साहेबांना निवेदन देऊन विनंती आहे की त्याला तात्काळ अटक करावी. त्याच्यामुळे बाकी महिला असुरक्षित आहेत. त्याच्यामुळे आमचं निवेदन आहे समस्त महिला गटाचं. ज्या पीडित महिला आहेत त्यांना जर लवकरात लवकर न्याय मिळून नाही दिला तर आम्ही सर्व महिला तीव्र आंदोलन करू आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांना तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी आहे.